नमस्कार मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर के आर गावडे, इतिहास विभाग प्रमुख बाबानायक महाविद्यालय कोकरूड आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण BA भाग 2 सत्र 4 या सत्रामध्ये इतिहास विषयाचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, आपणाला ज्ञात असेलच की या सत्रामध्ये आपणाला एकूण 2 पेपरचा अभ्यास करायचा आहे। हे जे सत्र आहे या सत्रामध्ये आपणाला जे 2 पेपर आहेत त्यापैकी पेपर क्रमांक 5 हा जो आहे तो आहे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास। आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास 1960 ते 2000 म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 40 वर्षांचा जो इतिहास आहे तो या पेपरमध्ये आपणाला अभ्यासायचा आहे। आणि त्यानंतर पेपर क्रमांक 6 जो आहे तो आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास 1858 ते 1947। 1858 साली भारताचा ताबा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातून इंग्रजांच्या राणीच्या ताब्यात गेलेला दिसतो आणि तेव्हापासून ते 15 ऑगस्ट 1947 पर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत जो स्वातंत्र्याचा लढा लढला गेला त्याचा अभ्यास आपणाला या पेपरमध्ये करायचा आहे। तर चला मित्रांनो, पाहूया आपण एकंदरीत कोणकोणत्या घटकांचा अभ्यास आपणाला या पेपरमध्ये करायचा आहे। पेपर क्रमांक 5 जो आहे तो पेपर क्रमांक 5 हा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा आहे। 1960 ते 2000 असा याचा कालखंड आहे। 1960 ते 2000 म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली आणि तिथून 40 वर्षांचा जो इतिहास आहे तो इतिहास आपणाला या पेपरमध्ये 4 प्रकरणाच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे। या 40 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये काय काय घडामोडी घडल्या, महाराष्ट्राचे शिक्षण क्षेत्र, सहकार क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, कृषी, उद्योगधंदे या सर्व घटकांमध्ये कशा पद्धतीने बदल होत गेले याच्या संदर्भातील माहिती आहे ती आपणाला या पेपरमध्ये पाहायची आहे। या पेपरमध्ये एकूण 4 प्रकरणे आपणाला अभ्यासायची आहेत। पहिले प्रकरण आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्यातील राजकीय नेतृत्व। महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेसच्या कालखंडामध्ये कोणकोणते घडामोडी घडल्या, त्यानंतर समाजवादी पक्षाच्या कालखंडामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडल्या याच्या संदर्भातील जो अभ्यास आहे तो आपणाला पहिल्या प्रकरणामध्ये करायचा आहे। प्रकरण दुसरे जे आहे ते आहे महाराष्ट्र राज्यातील महत्त्वपूर्ण प्रश्न आणि घटना। महाराष्ट्र राज्यामध्ये काही महत्त्वपूर्ण जे प्रश्न होते त्याच्यामध्ये कारखानदारीच्या संदर्भातील साखर उद्योग हा एक महत्त्वाचा घटक असलेला आपणाला दिसून येतो। तर या साखर उद्योगामध्ये कोणते महत्त्वाचे बदल घडून आले, अन्य काही महत्त्वाचे प्रश्न होते याच्या संदर्भातील माहिती आपणाला दुसऱ्या प्रकरणामध्ये घ्यायची आहे। तिसरे प्रकरण आहे ते म्हणजे आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी। मित्र हो, स्वातंत्र्यपूर्वीच्या महाराष्ट्रामध्ये ज्या सामाजिक चळवळी झाल्या त्या आपण अभ्यासलेल्या आहेत, परंतु स्वातंत्र्याच्या नंतर खास करून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि तिथून पुढील 40 वर्ष जो कालखंड आहे या कालखंडामध्ये ज्या ज्या सामाजिक चळवळी या महाराष्ट्रामध्ये घडून आल्या त्यातील काही निवडक चळवळी खास करून मुस्लिम समाजामध्ये कोणत्या सामाजिक घडामोडी घडून आल्या, त्यानंतर समाजवादी चळवळी कशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये घडून आली आणि विद्रोही चळवळ या महाराष्ट्रामध्ये कशी घडून आली याच्या संदर्भातील माहिती आपल्याला तिसऱ्या प्रकरणामध्ये पाहायची आहे। चौथे प्रकरण जे आहे ते आहे महाराष्ट्रातील शैक्षणिक विकास। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रामधील प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण या क्षेत्रामध्ये कोणकोणते बदल घडून आले, शैक्षणिक विकास कशा पद्धतीने झाला याची माहिती जी आहे ती आपल्याला या चौथ्या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहे। चला तर मग पाहूया पहिल्या प्रकरणाच्या संदर्भातील माहिती।
पहिले प्रकरण जे आहे आपणाला अभ्यासक्रमासाठी ते आहे महाराष्ट्र राज्यातील राजकीय नेतृत्व. या राजकीय नेतृत्वाचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने 3 पक्षांतल्या काही प्रमुख नेत्यांचा अभ्यास आपणाला या प्रकरणामध्ये करायचा आहे. काँग्रेस पक्ष, समाजवादी पक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी या 3 पक्षांमधील काही निवडक नेत्यांनी या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा अभ्यास आपणाला या प्रकरणामध्ये करायचा आहे. प्रथमतः आपणाला काँग्रेस पक्ष, या काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे 2 नेते ते म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचा विकास कसा झाला याचा आढावा आपणाला घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण जाणताच की यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. महाराष्ट्र राज्याचा शैक्षणिक विकास व्हावा, सहकाराचा विकास व्हावा, उद्योगधंद्यांची वाढ व्हावी, कृषी क्षेत्र विकसित व्हावे या दृष्टीने यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे योगदान दिले त्या योगदानाचा अभ्यास आपणाला या प्रकरणामध्ये करायचा आहे. यशवंतराव चव्हाण साहेब स्वतःचे एक मोठे साहित्यिक होते. कृष्णाकाठ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध असलेले आपणाला ज्ञातच आहे. या महाराष्ट्र राज्याचा सर्व क्षेत्रामध्ये विकास होत असतानाच साहित्यिक क्षेत्रामध्ये देखील विकास व्हावा या उद्देशाने यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाची निर्मिती केली आणि या मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अंगाचा विकास कशा पद्धतीने घडून आला याचा अभ्यास आपणाला या ठिकाणी करायचा आहे. दुसरे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे वसंतदादा पाटील. महाराष्ट्रातील एका ग्रामीण कुटुंबामध्ये जन्मलेली ही व्यक्ती 7वी पर्यंत जेमतेम शिक्षण घेतलेली तरी देखील महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री झालेली, आपल्या कर्तृत्वाच्या बळावरती महाराष्ट्राचा विकास ज्यांनी घडवला अशी व्यक्ती म्हणजे वसंतदादा पाटील होय. वसंतदादा पाटील यांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र राज्याचा खास करून कृषी क्षेत्रामध्ये जो विकास झाला, सहकाराच्या क्षेत्रामध्ये जो विकास झाला, शिक्षण क्षेत्रामध्ये जो विकास झाला त्या संदर्भातील माहिती आपणाला या प्रकरणामध्ये पाहायची आहे. आपणाला सर्वांना ज्ञात आहेच की आशिया खंडातील एक सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून वसंतदादा सहकारी साखर कारखाना ओळखला जातो. त्याची निर्मिती वसंतदादा पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये झालेली दिसते. तो कारखाना विकसित झाल्यामुळे, निर्मिती झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये जो आमूलाग्र बदल घडून आला सहकार क्षेत्रामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये त्याचा अभ्यास आपणाला या ठिकाणी करायचा आहे. वसंतदादांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मोलाचं योगदान दिलेलं दिसून येतं. मुलांना शिक्षण मोफत कसं देता येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेले दिसतात. दूरवरचे विद्यार्थी एसटीच्या माध्यमातून प्रवास करून शिक्षण घेण्यासाठी जातात, त्यांना मोफत एसटीची सुविधा देण्याचा प्रयत्न वसंतदादांच्या कारकिर्दीमध्ये झालेला दिसतो. शिक्षण क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचं वसंतदादा पाटील यांचं योगदान म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्या काळात डॉक्टरांची आणि अभियंत्यांची खूप मोठी कमतरता होती आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी वसंतदादा पाटील यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये ग्रामीण भागामध्ये विनाअनुदानित तत्वावरती वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय जी सुरू केली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो आमूलाग्र बदल घडून आला त्या बदलाचा जो अभ्यास आहे तो आपणाला वसंतदादा पाटील यांच्या संदर्भामध्ये पाहायचा आहे. त्यानंतर समाजवादी पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये जे योगदान दिलं गेलं त्याच्या संदर्भातील माहिती आपणाला या घटकामध्ये घ्यायची आहे. खास करून यामध्ये 3 व्यक्तिमत्वांचा आपणाला अभ्यास करायचा आहे. पहिले आहेत ते म्हणजे नागनाथ अण्णा नायकवडी. नागनाथ अण्णा नायकवडी हे महाराष्ट्राला सर्वांनाच सुपरिचित असे व्यक्तिमत्व असलेले आपणाला पाहायला मिळतील. स्वातंत्र्य लढ्यातील एक सैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो, गोवा मुक्ती संग्राम असो या सर्वांमध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला दिसून येतो. सामाजिक चळवळी मग ती धरणग्रस्तांची असो, पाणी प्रश्नाची असो किंवा शेतकऱ्यांची असो या सोडवण्यासाठी नागनाथांना नेहमीच अग्रभागी असलेले आपणाला
पाहायला मिळतील. क्रांतीचा एक धगधगता अग्निकुंड म्हणून नागनाथांना नायकवडी ओळखले जातात. तर त्यांनी दिलेलं जे योगदान आहे त्या योगदानाचा अभ्यास आपणाला या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर दुसरं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे एस.एम. जोशी. एस.एम. जोशी आपणा सर्वांना परिचित आहेतच. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे सारथी म्हणून एस.एमना ओळखलं जातं. राष्ट्रसेवा दलाची त्यांनी स्थापना केली, समाजवादी पक्षाची त्यांनी स्थापना केली आणि या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी जे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये योगदान दिलं त्याचा अभ्यास आपणाला या घटकामध्ये पाहायचा आहे. तिसरं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे प्र.के. अत्रे. आपणाला सर्वांना परिचित असणारं हे व्यक्तिमत्व म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे. मराठीतील एक प्रतियश लेखक, कवी, नाटककार, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते या विविध कलागुणांनी आपण प्र.के. अत्रे यांना ओळखतो. महात्मा फुले हा त्यांचा रौप्य महोत्सव पदक विजेता चित्रपट सर्वांना परिचित असेलच. एस.एम. जोशींनी प्र.के. अत्र्यांनी जे योगदान दिलं संयुक्त महाराष्ट्र घडवण्यामध्ये आणि महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्याचा अभ्यास आपणाला या घटकामध्ये पाहायचा आहे. त्यानंतर तिसरं पार्टी आहे ती म्हणजे कम्युनिस्ट पार्टी. कम्युनिस्ट पार्टीच्या माध्यमातून श्रीपाद अमृत डांगे यांचं जे योगदान आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्याचा अभ्यास आपणाला करायचा आहे. श्रीपाद अमृत डांगे हे भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जातात. त्यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. भारतीय कामगार चळवळीचे आदरवयू म्हणून श्रीपाद अमृत डांगे यांना ओळखलं जातं. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जो सहभाग घेतला त्याबद्दल त्यांना 13 वर्षाचा तुरुंगवास देखील भोगावा लागलेला होता. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असलेला आपणाला पाहायला मिळतो. एक प्रसिद्ध वक्ते म्हणून श्रीपाद अमृत डांगे आपणाला परिचित आहेतच. तसेच गांधी विरुद्ध लेनिन हे त्यांचं गाजलेलं साहित्य निर्मिती देखील आपणाला ज्ञात आहेच. या सर्व घटकांचा अभ्यास आपणाला मित्रहो पहिल्या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर दुसरे प्रकरण जे आहे ते आहे महाराष्ट्र राज्यातील महत्त्वपूर्ण प्रश्न आणि घटना. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 2 महत्त्वाचे प्रश्न उभे होते. एक भाग होता तो म्हणजे या राज्याची निर्मिती झाल्यानंतर देखील या राज्यातील जनतेला पुरेल इतक्या अन्नधान्याची निर्मिती करण्यामध्ये आपण सक्षम नव्हतो. महाराष्ट्र राज्यातील जनतेला मुबलक प्रमाणामध्ये अन्नधान्य उपलब्ध व्हावं आणि ते महाराष्ट्रामध्येच उपलब्ध व्हावं यासाठी जो महत्त्वपूर्ण योगदान ज्यांचं लाभलं ते म्हणजे वसंतराव नाईक होय. वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. वसंतराव नाईक यांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीमधील जे योगदान आहे ते अत्यंत मोलाचं असलेलं आपणाला पाहायला मिळतं. खास करून वसंतराव नाईक यांनी संकरित बियाणांचा वापर महाराष्ट्राच्या शेतीमध्ये जो केला तो फार मोठा आमूलाग्र बदल घडवून आणणारा ठरला. त्यासाठी त्यांनी बाहेरील देशांचा दौरा करून चीन, जपान, सिंगापूर, श्रीलंका या देशांचा दौरा करून त्या ठिकाणी संकरित बियाणांचा वापर शेतीमध्ये कशा पद्धतीने केला जातो याचा अभ्यास त्यांनी केला आणि तो प्रयोग महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी राबवला. प्रथमतः त्यांनी कापूस या क्षेत्रामध्ये हा प्रयोग राबवला आणि त्यानंतर इतर क्षेत्रामध्ये इतर पिकांच्या बाबतीत तो प्रयोग राबवला. संकरित बियाणांचं विकसित रूप महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावं यासाठी वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठांची निर्मिती केलेली आपणाला पाहायला मिळते. या 4 कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये संकरित बियाणांच्यामध्ये क्रांती घडवून आणलेली आपणाला पाहायला मिळते. या वसंतराव नाईक यांच्या आधी महाराष्ट्रामध्ये केवळ 100 एकर जमिनीवरतीच संकरित बियाणांचा वापर केला जात होता. वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे 50,000 एकर जमिनीवरती संकरित बियाणांचा वापर केला गेला आणि त्यामुळे अवघ्या 2 वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्र हा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेला दिसून येतो.
याचं जे सर्व श्रेय जातं ते वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीला जातं असं आपणाला पाहायला मिळतं. या कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून चिक्कू, द्राक्ष, केळी, संत्री, लिंबू, मोसंबी या फळझाडांची देखील संकरित वाण विकसित करण्यात आले आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक नगदी पिकांची मोठी क्रांती घडवून आणण्याचं देखील कार्य वसंतराव नाईक यांच्या वाट्याला गेलेलं आपणाला दिसून येतं. एकीकडे हरित क्रांती करत असतानाच धवल क्रांतीचं श्रेय देखील वसंतराव नाईक यांना द्यावं लागतं. त्यांनी संकरित गायी आणि म्हैशी यांची पैदास आहे ती घडवून आणलेली दिसून येते आणि महाराष्ट्रामध्ये या संकरित गायी म्हैशींची पैदास आहे ती केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुग्ध व्यवसाय आहे त्याचा विकास झालेला दिसतो आणि या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीमध्ये हरित क्रांती आणि धवल क्रांती घडलेली पाहायला मिळते. वसंतराव नाईक यांच्या जीवनातील आणखीन एक महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांच्या कालखंडामध्ये 1972 साली जो मोठा दुष्काळ पडला होता, लोकांना खायला अन्न मिळेना, कोणतीही रोजगाराची साधनं उपलब्ध नव्हती, अशा कालखंडामध्ये वसंतराव नाईक यांनी दूरदृष्टीचा अवलंब करून त्यांनी लोकांना सरकारी कामावरती नेमलेलं दिसून येतं. सरकारी कामं त्यांनी लोकांना उपलब्ध करून दिली. या सरकारी कामांच्या माध्यमातून 7,000 विहिरींची निर्मिती त्यांनी त्या कालखंडात केली. मध्यम धरणे असतील, छोटे कालवे असतील याची निर्मिती या कालखंडामध्ये लोकांच्या सहकार्यातून त्यांच्या श्रमाच्या बळावरती त्यांनी केलेली दिसून येते आणि एकीकडे ही कामे होत असताना 50 लाख लोकांना त्यांनी या दुष्काळाच्या कालखंडामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला. हे फार मोठं कार्य वसंतराव नाईक यांचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांची ही रोजगार हमी योजना आहे ती केंद्राने नरेगा या नावाने चालवलेली दिसते. आजही ती चाललेली आपल्याला पाहायला मिळेल. तर अत्यंत दूरदृष्टी असणारं वसंतराव नाईक हे व्यक्तिमत्व, त्यांचा जन्मदिवस 1 जुलै हा महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये जे आमूलाग्र योगदान दिलं त्याची माहिती आपणाला या घटकामध्ये करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे साखर कारखान्याच्या संदर्भातील. मित्र हो, महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होत होतं, परंतु ऊसाचं उत्पादन जरी मोठ्या प्रमाणात होत असलं तरी सहकारी क्षेत्रावरती चालणारा एकही साखर कारखाना 1919च्या कालखंडापर्यंत महाराष्ट्रामध्ये असलेला आपणाला पाहायला मिळत नाही. 1918 साली लल्लूभाई समळदास यांनी दी नीरा व्हॅली नावाचा एक साखर कारखाना सहकारी तत्वावरती बारामती या ठिकाणी सुरू केलेला होता, परंतु त्याला फारसं यश आलं नाही आणि तो अल्पावधीमध्ये बंद पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1919 ते 1941 या कालखंडामध्ये महाराष्ट्रात 12 साखर कारखान्यांची निर्मिती झाली, परंतु हे सर्व साखर कारखाने हे खाजगी होते आणि त्यामुळे महाराष्ट्रात सहकारी तत्वावरती एखादा साखर कारखाना सुरू व्हावा अशा प्रकारची जी संकल्पना आहे ती R.N. हिरेमठ आणि G.N. सहस्त्रबुद्धे या साखर तज्ज्ञांनी मांडलेली होती आणि ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं काम केलं ते म्हणजे विठ्ठल एकनाथराव विखे पाटील यांनी. विखे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 31 डिसेंबर 1950 रोजी प्रवरा सहकारी साखर कारखाना स्थापन केला आणि हा महाराष्ट्रातील पहिला सहकारी तत्वावरती निर्माण झालेला सहकारी साखर कारखाना आपणाला पाहायला मिळतो. त्या कालखंडामध्ये आशिया खंडातील सहकारी तत्वावरील सुरू झालेला हा अग्रगण्य साखर कारखाना म्हणून ओळखला जातो. तर विखे पाटलांनी महाराष्ट्राच्या या कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जो विकास घडवून आणला त्याच्या संदर्भातील जी माहिती आहे ती आपणाला या घटकामध्ये घ्यायची आहे. तिसरा घटक आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती. महाराष्ट्र राज्याला हादरवून सोडेल अशा 2 घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या होत्या. त्यातली पहिली घटना आहे ती म्हणजे कोयना भूकंप 1967. 1967 साली कोयना परिसरामध्ये
जो भूकंप झाला 11 डिसेंबर 1967 रोजी पहाटे 4:25 तर या भूकंपाची तीव्रता ही 7.5 रिक्टर स्केल इतकी भयानक असलेली आपल्याला पाहायला मिळते। या भूकंपामध्ये सुमारे 192 लोक ठार झाले आणि कित्येक घरे जी होती ती जमीनदोस्त झालेली आपल्याला पाहायला मिळतील। कोयना धरणाच्या भिंतीच देखील या भूकंपामुळे तडे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर हा जो भूकंप झाला, हा भूकंप महाराष्ट्राच्या इतिहासातील 250 वर्षातील सर्वात मोठा भूकंप म्हणून ओळखला जातो। या भूकंपानंतर हे भूकंप का होतात आणि ह्या भूकंपाची आगाऊ सूचना कशी मिळवता येईल किंवा हे भूकंप टाळता येतील का, याच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी कोयना, सातारा, महाबळेश्वर, चिपळूण या ठिकाणी वेधशाळांची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर त्या सर्वांचा अभ्यास आपल्याला कोयना भूकंप या घटकामध्ये पाहायचा आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची घटना ती म्हणजे लातूर भूकंप। लातूर भूकंप ही एक अशी घटना आहे ज्या घटनेने महाराष्ट्रच नव्हे, भारत देशच नव्हे तर संपूर्ण विश्वाचं लक्ष या महाराष्ट्रातल्या भूकंपाकडे वेधलं गेलं। तो भूकंप म्हणजे लातूर भूकंप होय। भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा हानी घडवून आणणारा भूकंप म्हणून लातूर भूकंप ओळखला जातो। 30 सप्टेंबर 1993 रोजी रात्रीच्या वेळी सर्व लोक गणेशोत्सवाचे ते दिवस होते, गणपतीची विसर्जनाचा तो दिवस होता। गणरायांचं विसर्जन करून रात्रीच्या वेळी लोक शांत अशा गाढ वातावरणात झोपी गेलेले असतानाच पहाटे 4:30 वाजता हा भूकंप झाला। त्याची तीव्रता 7 रिक्टर स्केल एवढी असलेली आपल्याला पाहायला मिळते। पण या भूकंपामुळे संपूर्ण किल्लारी गाव होत्याचं नव्हतं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। या भूकंपामुळे त्या कालखंडामध्ये किल्लारी गावातील 80% लोक मरण पावलेले आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलेलं होतं। या भूकंपामध्ये 5,895 लोकांचा मृत्यू झालेला पाहायला मिळतो। हा भूकंप केवळ किल्लारी गावापुरता मर्यादित नव्हता, तर आसपासच्या भागामध्ये साधारणतः 26 गावामध्ये याची तीव्रता आपल्याला जाणवते आणि या 26 गावांमधील सुमारे 20,000 लोक या भूकंपामध्ये मृत्युमुखी पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जीवित आणि वित्तहानी घडवून आणणारा हा भूकंप होता। माणुसकीला मोठ्या प्रमाणामध्ये काळिमा फासणारा असा हा भूकंप म्हणता येईल जो नैसर्गिक आपत्ती घडली। या नैसर्गिक आपत्तीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवार आणि महसूल मंत्री माननीय विलासराव देशमुख साहेब यांनी किल्लारी भागामध्ये तळ ठोकून युद्ध पातळीवरती या लोकांसाठी मदत कार्य सुरू केलं। एकीकडे सरकारी यंत्रणा, शासकीय यंत्रणा, भारतीय लष्कर आणि अनेक स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून या भूकंपामध्ये गाडली गेलेली जी लोकं होती त्या लोकांना वरती काढण्याचं काम केलं गेलं। जे लोक जिवंत होते त्यांच्यावरती औषधोपचार करण्याचं काम केलं गेलं। जी लोकं गाडलेली होती अशाच काळामध्ये पाऊस पडल्यामुळे या प्रेतांना एक वास येत होता, दुर्गंधी सर्वत्र पसरली होती आणि मोठा हाहाकार पसरलेला होता। अशा एका बिकट कालखंडामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या दूरदृष्टीमुळे या सर्व संकटातून महाराष्ट्र कशा पद्धतीने सावरला, या भूकंपामध्ये ज्या लोकांची घरे उद्ध्वस्त झाली, जमीनदोस्त झाली, त्यांना पुन्हा एकदा निवारा कशा पद्धतीने निर्माण करून देण्यात आला आणि या लोकांना मानवतेच्या भावनेतून महाराष्ट्रातून, भारतातून आणि विदेशातून देखील जी मदत आली त्यामुळे या लोकांना पुन्हा एकदा उभारी घेता आली। या सर्व घटकांचा अभ्यास जो आहे तो आपणाला लातूर भूकंप या प्रकरणामध्ये, या उपघटकामध्ये पाहायचा आहे। तिसरं प्रकरण आहे ते तिसरं प्रकरण म्हणजे आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी। या सामाजिक चळवळीमध्ये सगळ्यात महत्त्वाची चळवळ म्हणून आपण ज्या चळवळीचा अभ्यास करणार आहोत ती म्हणजे सत्यशोधक चळवळ, मुस्लिम सत्यशोधक समाज या चळवळीचा अभ्यास आपण या घटकामध्ये करणार आहोत। मित्रहो, आपणाला महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेली सत्यशोधक चळवळ माहीत आहे, परंतु या सत्यशोधक चळवळीपासून प्रेरणा घेऊन हमीद दलवाई यांनी
मुस्लिम समाजामध्ये सत्यशोधक समाज चळवळ स्थापन केलेली आपणाला पाहायला मिळते। या चळवळीचा मुख्य उद्देश हा मुस्लिम समाजामध्ये ज्या पीडित स्त्रिया आहेत त्यांना मदत करणे हा असलेला दिसून येतो। मुस्लिम समाजामध्ये जी कर्मकांड आहेत, अंधश्रद्धा आहेत, स्त्री पुरुष यांच्यामध्ये जो भेदभाव आहे, असमानता आहे, ती दूर करण्याच्या उद्देशाने मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना हमीद दलवाई यांनी केलेली दिसून येते। त्याचबरोबर स्त्री पुरुष समानता निर्माण करणे, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे, हिंदू मुस्लिम समाजातील संबंध सुधारणे आणि मदरशांमध्ये जे शिक्षण दिलं जातं त्याचं आधुनिकीकरण करून ते शिक्षण उर्दू भाषेत न देता स्थानिक भाषेत म्हणजे मराठी भाषेत दिलं जावं, असा व्यापक उद्देश डोळ्यासमोर ठेवून या संघटनेची स्थापना झालेली आपणाला पाहायला मिळते। या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन झालेलं आपणाला पाहायला मिळतं। आपणाला सर्वांना ज्ञात आहेच की शहाबानो खटल्यामध्ये जेव्हा शहाबानोच्या बाजूने निकाल झाला आणि शहाबानोला आपल्या पतीकडून पोटगी वसूल करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाने दिला, तेव्हा या निकालाच्या विरोधामध्ये मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू झालेली होती। तेव्हा या आंदोलनाला विरोध करण्यासाठी आणि शहाबानोच्या बाजूने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाला पाठबळ देण्यासाठी हमीद दलवाई आणि त्यांच्या सहकार्यांनी महाराष्ट्रभर अनेक परिषदा घेतल्या, अनेक कार्यक्रम राबवले आणि या खटल्याला महाराष्ट्रातील लोकांचं पाठबळ कसं मिळू शकेल या दृष्टीने प्रयत्न केलेला आपणाला पाहायला मिळतो। मुस्लिम समाजामधील ज्या स्त्रिया त्यांना पोटगी न मिळू शकल्यामुळे वंचित राहिलेल्या होत्या, त्यांचं हलाखीचं जीवन होतं, अशा स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी या संघटनेनं काम केलेलं आपणाला पाहायला मिळतं। त्याच पद्धतीने ज्यांना पोटगी मिळालेली नव्हती अशा स्त्रियांसाठी किंवा त्यांच्या मुलांसाठी काही ना काही मदत करता यावी या उद्देशाने कोल्हापुरामध्ये वसतिगृहाची देखील स्थापना झालेली दिसून येते। रजिया पटेल यांच्या माध्यमातून ज्या मुस्लिम स्त्रिया चित्रपट सृष्टीमध्ये काम करू इच्छित होत्या अशा स्त्रियांच्या पाठीमागे पाठबळ उभा करण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून झालेलं आपणाला पाहायला मिळतं। या संघटनेच्या माध्यमातून पुण्यामध्ये जी सभा घेतली गेली ती सभा ही जगातील पहिली मुस्लिम महिलांची सभा म्हणून ओळखली जाते। ज्या सभेमध्ये पहिल्यांदा मुस्लिम महिला एकत्रित येऊन त्यांनी द्विभार्या प्रतिबंधकाचा कायदा करावा, पोटगीच्या संदर्भातील अधिकार मिळावेत, स्त्री पुरुष समानतेचा हक्क मिळावा, अशा अनेक क्रांतिकारी मागण्या केलेल्या आपणाला पाहायला मिळतात। मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून कुटुंब नियोजनाचे देखील अनेक प्रयोग केलेले दिसतात। 5000 कुटुंबांचं कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया घडवून आणलेली दिसून येते। मुस्लिम समाजामध्ये ज्या चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, कर्मकांड आहेत, अंधश्रद्धा आहेत त्या दूर व्हाव्यात आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी मुस्लिम सत्यशोधक समाजानं जे कार्य केलं त्या कार्याची जी माहिती आहे ती आपणाला या प्रकरणामध्ये घ्यायची आहे। त्यानंतर सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी कॉम्रेड शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जी चळवळ उभा राहिली त्या चळवळीचा आपणाला अभ्यास या घटकामध्ये करायचा आहे। शरद पाटील हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की केवळ कार्ल मार्क्स याच्या तत्त्वज्ञानावरती अवलंबून भारतीय समाजामध्ये क्रांती होऊ शकत नाही, कारण कार्ल मार्क्सचं वर्ग ही जी संकल्पना होती किंवा तत्त्वज्ञान होती त्या तत्त्वज्ञानावरतीच आधारित भारतामध्ये घडामोडी घडू शकत नाहीत किंवा सामाजिक बदल घडवता येणं अशक्य आहे याची जाणीव झाल्यानंतर कॉम्रेड शरद पाटील यांनी त्यांच्या विचारामध्ये काही मूलभूत बदल घडवून आणले, त्यांच्या तत्त्वज्ञानात काही मूलभूत बदल घडवून आणले आणि त्या तत्त्वज्ञानानुसार कार्ल मार्क्स, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारावरती आधारित जी एक पार्टी महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली ती म्हणजे सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी। या सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टीच्या माध्यमातून कॉम्रेड शरद पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी होते, दलित होते, आदिवासी होते, दुर्गम भागामध्ये राहणारी लोकं होती, वंचित लोकं होती, अशा लोकांना वेगवेगळ्या संघटना स्थापन करून त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी जो लढा उभारला
त्या लढ्याचा अभ्यास आपणाला या प्रकरणामध्ये पाहायचा आहे। त्यानंतर तिसरी चळवळ आहे ती म्हणजे विद्रोही चळवळ। विद्रोही चळवळ, विद्रोह या शब्दाचा अर्थ अन्यायाविरुद्ध बंड पुकारणे असा आहे। आपण आपल्या आसपास घडत असणाऱ्या अनेक घटना पाहत असतो। अनेक लोकांवरती अन्याय होत असतात, अत्याचार होत असतात, जुलूम होत असतात, पण त्याविरुद्ध कोणी आवाज उठवायला तयार नसतो। असा जो अन्याय, अत्याचार, जुलूम, भेदभाव होत असतो, यावर विरोधात जो आवाज उठवला जातो त्या आवाजालाच विद्रोह असं म्हटलं जातं। या विद्रोहाची परंपरा महाराष्ट्रामध्ये अगदी प्राचीन काळापासून असलेली आपल्याला पाहायला मिळते। संत नामदेवांपासून ते संत गाडगेबाबांपर्यंत ज्या ज्या लोकांनी अन्याय, अत्याचाराच्या, अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये आवाज उठवला तो सगळा विद्रोहच असलेला आपल्याला पाहायला मिळतो। संत नामदेवांनी नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही जी भूमिका घेतली ती विद्रोहाचीच होती। तीच भूमिका पुढील काळामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी घेतलेली दिसते। पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावरती तरलेली नसून ती श्रमिकांच्या तळहातावरती तरली आहे, हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचे विचार हा एक विद्रोहच होता। पुढील काळात नामदेव ढसाळ यांनी गोलपिटा या काव्यसंग्रहामध्ये स्वातंत्र्य कोणत्या गाढविणीचं नाव आहे अशी जी भूमिका घेतली ती देखील विद्रोहाचीच भूमिका असलेली आपणाला पाहायला मिळते। या विद्रोही भूमिकेचे जे मार्गदर्शक होते ते महात्मा फुल्यांचं साहित्य, शाहू महाराजांचं साहित्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य असलेलं आपणाला पाहायला मिळतं। या विद्रोही चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय, अत्याचार वंचित लोकांवरती होत होते त्याविरोधात आवाज उठवण्याचं काम जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे चळवळीच्या रूपाने ही संस्था कार्यरत होतीच, तर दुसरीकडे साहित्य निर्मितीच्या बाबतीमध्ये देखील ही संस्था अग्रभागी असलेली दिसते। कथांच्या माध्यमातून, कवितांच्या माध्यमातून व आत्मचरित्रांच्या माध्यमातून विद्रोहाचा आवाज जो होता तो बुलंद झालेला आपणाला पाहायला मिळतो। विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून एकीकडे साहित्य निर्मिती होत होतीच, पण दुसरीकडे या साहित्याला भारतीय स्तरावरती किंवा राष्ट्रीय स्तरावरती, राज्य पातळीवरती जी प्रसिद्धी मिळायला हवी होती किंवा जी विचारमंच मिळायला हवा होता तो दुर्दैवाने मिळत नसताना आपल्याला पाहायला मिळतो। महाराष्ट्र किंवा अखिल भारतीय साहित्य संमेलनं जी व्हायची, या साहित्य संमेलनामध्ये विद्रोही विचारांना कुठेही स्थान नव्हतं। त्यामुळे या साहित्य चळवळींना विरोध करण्याची भूमिका विद्रोही चळवळीने घेतलेली दिसते। महात्मा फुलेंनी देखील पहिल्या साहित्य संमेलनाला जायचं नाकारलेलं होतं आणि रानडेंना एक पत्र लिहून घालमोड्या दादा हे साहित्य संमेलन आमचं नाही हे ठामपणे कळवलेलं होतं। त्यापासूनच प्रेरणा घेऊन या विद्रोही चळवळीनं आपली स्वतःची एक साहित्य संमेलनं असावीत किंवा एक साहित्य संमेलनाची संघटना असावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून धारावीसारख्या एका झोपडपट्टीमध्ये पहिले विद्रोही साहित्य संमेलन भरवले आणि तिथून पुढे अनेक विद्रोही साहित्य संमेलने महाराष्ट्रामध्ये झालेली दिसून येतात। विद्रोही विद्यार्थी संघटना असेल, विद्रोही कामगार संघटना असेल, अशा अनेक संघटनांच्या माध्यमातून ज्या ज्या वंचित घटकावरती अन्याय होतोय त्या वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचं काम या विद्रोही चळवळीच्या माध्यमातून केलं जातं। तरुण तरुणी यांना प्रबोधन करण्यासाठी पथनाट्य असेल, शाहिरी असेल, प्रबोधनाचे जलसे असतील, या माध्यमातून हा एक कार्यक्रम राबवले जातात। विद्रोही संमेलनाच्या माध्यमातून विचारांची प्रेरणी केली जाते। त्याच पद्धतीने विद्रोही साहित्य संमेलन जसं प्रसिद्ध आहे तसंच सम्यक विद्रोही या नियतकालिकाच्या माध्यमातून देखील विचारांची प्रेरणी करण्याचं आणि प्रबोधन करण्याचं काम या विद्रोही चळवळीच्या माध्यमातून केले जाते। कॉम्रेड जे आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक, ते या विद्रोही चळवळीमध्ये सक्रिय असलेले आपल्याला पाहायला मिळतात। बाबूराव गुरव असतील, कॉम्रेड धनाजी जाधव असतील, या सर्व व्यक्तींच्या माध्यमातून किंवा वाहरू सोनवणे असतील यांच्या माध्यमातून, मार्गदर्शनातून ही विद्रोही चळवळ महाराष्ट्रामध्ये सातत्याने आजच्या घडीला कार्यरत असलेली आपणाला पाहायला मिळते। तर या सर्वांचा अभ्यास आपणाला या घटकामध्ये पाहायचा आहे। चौथे प्रकरण आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील शैक्षणिक विकास।
आपणाला सर्वांना ज्ञात आहेच की हजारो वर्ष बहुजन समाजाला शिकू दिलं गेलं नाही, त्यातही स्त्रियांना अजिबातच शिकू दिलं गेलं नव्हतं. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई यांनी स्त्रीशूद्रातिशूद्रांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली आणि तिथून पुढील काळामध्ये राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा महामानवांनी शिक्षणाची गंगा बहुजन समाजातील मुलामुलींपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात. कर्वे असतील किंवा अन्य काही समाजसुधारक असतील, यांनी शिक्षणाची गंगा मुलींपर्यंत कशी पोहोचेल, मुलांच्यापर्यंत कशी पोहोचेल, खेडोपाड्यात कशी पोहोचेल या दृष्टीने प्रयत्न केलेले आपणाला पाहायला मिळतात. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान आहे ते म्हणजे कर्मवीर अण्णांचं. कर्मवीर अण्णांनी तर शपथच घेतली होती की माझ्या दाढीमध्ये जेवढे केस आहेत त्याच्यापेक्षाही जास्त महाराष्ट्रातील मुलं मुली मी शिकवेन आणि एक क्रांती घडवून आणेन. आणि खरंच त्यांनी घेतलेल्या शपथेप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा जी आहे ती खेडोपाड्यापर्यंत, वाडी वस्त्यांपर्यंत पोचलेली आपणाला पाहायला मिळते. या सर्व घटकांचा अभ्यास आपण केलेला आहे. पण 1 मे 1960 नंतर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर 1960 ते 2000 या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमधली वाटचाल कशी झाली, माध्यमिक शिक्षणाच्या बाबतीतली वाटचाल कशी झाली आणि या 40 वर्षाच्या प्रवासानंतर आपण किती शिक्षण लोकांपर्यंत पोहोचवू शकलो याचा अभ्यास आपणाला पाहायचा आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील उच्च आणि तंत्र शिक्षण या भागामध्ये 40 वर्षामध्ये कोणते क्रांतिकारी बदल झाले किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च स्तरावरती किती घटकापर्यंत शिक्षण या 40 वर्षामध्ये पोहोचलं, या सर्वांचा अभ्यास जो आहे तो आपणाला 4थ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर मित्र हो, या आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास 1960 ते 2000 या पेपर नंबर 5ची अभ्यासक्रमाची रूपरेखा आता आपण संक्षिप्तरित्या पाहिली. तर आपण सर्वांना विनंती आहे की पेपर नंबर 6 जो आहे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, त्याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. पुन्हा एकदा सर्वांना मी नम्र विनंती करतो की आपण ही जी सर्व माहिती पाहत आहात ती माझ्या किशोर गावडे या यूट्यूब चॅनलवरून पाहत आहात. आपण जास्तीत जास्त संख्येनं माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करावे व या व्हिडिओ संदर्भातील आपली काही मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये द्यावीत, जेणेकरून पुढील व्हिडिओ बनवताना त्याचा मला उपयोग होऊ शकेल. आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.